नमस्कार. आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज अशाच एका क्रीडा स्पर्धेविषयी माहिती देणारा आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींपर्यंत शेअर करा. नेमका व्हिडिओचा विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मैदान तर आपला पुणे संघच गाजवणार. प्रो कबड्डी लीग यंदाचा 12वा हंगाम आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचला आहे. दिवसागणिक प्रत्येक संघ हा आता सर्वस्व पणाला लावून आपला सामना जिंकत आहे. यंदाच्या हंगामात पुणेरी पलटण संघाने देखील प्रत्येक सामन्यात आपला दबदबा निर्माण केलेला आहे. त्याचीच जास्ती आता त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या संघांनी घेतलेली आहे. प्रशिक्षक अजय ठाकूर सर आणि कर्णधार असलम इनामदार यांचे कल्पक नेतृत्व ही पुणेरी पलटण संघाची जमेची बाजू ठरत आहे. सामन्यागणिक प्रशिक्षकांनी आखलेली व्यूहरचना, प्रत्यक्ष मैदानावर तिची केलेली अंमलबजावणी हे सर्व करताना कर्णधार असलम इनामदार कुठलीही कसर सोडत असताना दिसून येत नाही आहे. प्रशिक्षकांनी दिलेला कानमंत्र ऐकून प्रत्यक्ष सामन्यात खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेताना पुण्याचा कर्णधार यशस्वी होताना दिसत आहे. पंकज मोहिते तसेच आदित्य शिंदे या उत्कृष्ट चढाईपटूंना चाणक्यपणे कधी चढाई करायला पाठवायचे, विरोधी संघांवर आक्रमण कधी करायचे आणि जोखीम केव्हा पत्करायची या सगळ्या व्यूहरचना या प्रशिक्षक अजय ठाकूर सर यांच्या सल्ल्याने प्रत्यक्ष मैदानावर असलम इनामदार हे वापरताना दिसत आहेत. त्याचा निकाल म्हणजे प्रत्येक सामन्यात पुणेरी पलटण संघ हा बाजी मारताना दिसत आहे. विरोधी संघाचे चांगले विश्लेषण करून उणिवा काढून आणि त्यांच्या उणिवा लक्षात ठेवून घेतलेले निर्णय तसेच विरोधी संघांच्या उणिवा लक्षात घेऊन केलेले आक्रमण पुणे संघांसाठी फायद्याचे ठरत आहे. एकंदरीतच केवळ एकाच सामन्याचा विचार मनात ठेवून नेमकं मैदानात कसं खेळायचं असा सल्ला प्रशिक्षक अजय ठाकूर सर यांनी आपल्या पुणेरी पलटण संघातील खेळाडूंना दिलेला दिसून येत आहे. प्रत्येक सामन्यात पुणे संघाचे विजयाचे गणित मांडत असताना पहिल्या हाफमध्ये घेतलेली पुणे संघाची आघाडी हीच त्यांच्या निर्णायक विजयाची नांदी ठरत आहे. एकंदरीत सर्वोत्कृष्ट चढाईपटू, उत्कृष्ट बचावपटू आणि कल्पक नेतृत्व असेच पुणेरी पलटण संघाचे थोडक्यात विश्लेषण करता येईल. पुणेरी पलटण संघाला त्यांना पुढील सामन्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. त्यामुळेच यंदाची प्रो कबड्डी लीग 2025 12व्या हंगामाची आकर्षक ट्रॉफी ही आपल्या पुणेरी पलटण संघाने जिंकावी आणि ती त्यांचा प्रमुख हक्क आहे. कारण प्रत्येक सामन्यागणिक कर्णधार असलम इनामदार यांनी केलेले कल्पक नेतृत्व आणि प्रशिक्षक अजय ठाकूर सर यांनी केलेले मार्गदर्शन हे पुणेरी संघाच्या विजयाची मुहूर्तमेढ ठरत आहे. त्यामुळेच यंदाचा हंगाम हा आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला असतानाच नेमकं कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना हे आवाहन आहे की आता येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला प्रो कबड्डी लीग 2025 हंगाम 12वा याचा विजेता कोण आहे हे आपल्याला दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 8 वाजेपासून ही मॅच अंतिम सामना दिल्ली येथील त्यागराज स्टेडियममध्ये चालू होणार आहे. त्यामुळे तुम्ही पाहताय ना तर पाहायलाच हवा नेमकी कोणता संघ अंतिम फेरीत दाखल होणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींपर्यंत शेअर करा. तर पाहताय ना आपल्या पुणे संघाची मॅच तर पाहायलाच हवा. पुणेरी संघ अप्रतिम कबड्डी सामना खेळतोय आणि आता येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला प्रो कबड्डी लीग 2025चा अंतिम विजेता हा कोण आहे हे आपल्याला पाहण्याचे आहे. त्यामुळे आपली पलटण ही नेमकी कोणती आहे, आपली पलटण ही पुणेरी पलटणच असायला हवी.
त्यामुळे पाहायला विसरू नका. आता येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला प्रो कबड्डी लीगचा अंतिम विजेता समजणार आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.